नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज 8 मार्च 2025 आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. मग आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आजचा माझा व्हिडिओ आहे की नोटरीचं डॉक्युमेंट करताना नोटरीची फीज कशी घ्यायची, किती घ्यायची. तर नोटरीच्या फीजविषयी जे काही माहिती असेल ते तुम्ही नोटरीज ॲक्ट, नोटरीज रूल्स 1956 हे जे आहे, हे जे पुस्तक आहे आपलं नोटरीज ॲक्ट, हे नोटरीज ॲक्टमध्ये नोटरी रूल्स आहे, नोटरी रूल्स 1956. तर त्याच्यामध्ये सेक्शन 10 जे आहे ते सांगतं की फीज पेएबल टू नोटरी फॉर डुईंग एनी नोटरियल ॲक्ट. मग तुम्ही किती फी घ्यायची त्याच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फी घेण्याचं प्रमाण 100 आहे, काही ठिकाणी काही 150 आहे, काही 200. 200च्या पुढं कोणती फी नाही आहे. ही फी जी आहे ती 50पासून सुरू होते, ती 200पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ते वाचा आणि त्या पद्धतीने तुम्ही फीज चार्ज करा. 10 जे आहे नोटरीज रूल्स ॲक्ट 1956. बघा, आपण रजिस्टरला जर आपण नोंद करतो तर रजिस्टरला आपण फीज म्हणून 35 रुपये लिहितो, 25, 35, 35. पण हे आता खूप अगोदरपासूनच लिहित गेलेलो आहे म्हणून आपण लिहितो आहे. पण आता नोटरीज रूल्स ॲक्ट 1956 जो सांगतो आहे कलम सेक्शन 10, त्याप्रमाणे तुम्ही नोटरीची फी घ्यायची आहे. ह्या नोटरीची फीज सांगण्यासाठी मला खूप सारे लोकांनी नवीन नोटरींनी सांगितलं की ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ घ्या. तर त्यामुळं मी हा नोटरीचा व्हिडिओ करत आहे. आणि बऱ्याचशा लोकांना याचं उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळं मला काही लोकांना अजून माहीत पण नसेल आणि म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ नवीन नोटरीसाठी मी केलेला आहे. थँक्यू, बाय.